18 मे 1974 राजस्थानचे एक शांत वाळवंट. सगळं काही सामान्य दिसत होतं, पण जमिनीच्या 100 मीटर खाली असं काहीतरी थडत होतं जे जगाचा नकाशा बदलणार होतं. अचानक धरती हादरली आणि वाळूचा एक ढिगारा हवेत उडाला. कोणतीही आग किंवा धूर न निघता भारताने असं काही करून दाखवलं ज्याची बातमी महासत्तांनाही नव्हती. अखेर भारताला हे पाऊल का उचलावं लागलं आणि या मिशनला स्माइलिंग बुद्धा हे नाव का देण्यात आलं? या कथेची सुरुवात होते 1960च्या दशकात. 1962मध्ये चीनसोबत झालेलं युद्ध आणि त्यानंतर 1964मध्ये चीनने केलेली अणुचाचणी यामुळे भारताला विचार करायला भाग पाडले की अणुशक्तीशिवाय आपण सुरक्षित आहोत का? पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशाच्या वैज्ञानिकांनी भारताची ओळख बदलण्याचा निर्णय घेतला. अणु कार्यक्रमाचा पाया डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी आधीच रचला होता, पण त्यांच्या निधनानंतर हे स्वप्न डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर राजा रमण्णा यांनी पुढे नेले. या मिशनला जगाच्या नजरेपासून लपून ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. अमेरिका आणि सोव्हिएत युनियनसारखे देश प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. म्हणूनच भारताने एक चतुर योजना आखली. या प्रकल्पाला पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन असे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे काम करणाऱ्या अनेक टीम्सनाही पूर्ण सत्य माहीत नव्हतं. चाचणीसाठी राजस्थानमधील पोखरणची निवड करण्यात आली. वाळवंटातील रखरखत्या उन्हात जमिनीखाली एक खोल खड्डा खणण्यात आला. अण्वस्त्र उपकरणाला एका ट्रकमध्ये साध्या मशीनप्रमाणे लपवून आणले गेले. लष्कराच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही याची पुसटशी कल्पनाही नव्हती. 18 मे 1974च्या सकाळी जेव्हा बटन दाबले गेले तेव्हा जमीन हदरली, पण आकाश शांत होते. बुद्ध पौर्णिमेचा दिवस असल्याने याला स्माइलिंग बुद्धा असे नाव देण्यात आले. भारताला जगाला हे सांगायचे होते की आम्ही शक्तिशाली आहोत, पण आमचा उद्देश फक्त शांतता राखणे हाच आहे. जसजशी ही बातमी पसरली तसे अमेरिका आणि कॅनडासारखे देश थक्क झाले आणि त्यांनी भारतावर अनेक कडक निर्बंध लादले. पण भारताने स्पष्ट केले की हे केवळ आत्मरक्षणासाठी आहे. या एका दिवसाने भारताला जगातील त्या मोजक्या देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले ज्यांच्याकडे अण्वस्त्र शक्ती होती. पोखरणच्या त्या शांततेत वैज्ञानिकांनी कोणताही गाजावाजा न करता इतिहास घडवला होता.